नमस्कार, मी गणेश साळुंखे. केवी निकुंज एक्सपिडिशन या यात्रा कंपनीमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. आपण फेब्रुवारी 2025 रोजी निजधाम वृंदावन यात्रा ही आपली दुसरी यात्रा आयोजित केलेली आहे. तर या यात्रेचं साधारण स्वरूप कसं असेल हे मी आता आपणापुढं सादर करीत आहे. साधारणतः आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुणे स्टेशनवरून निघणार आहोत आणि श्री मथुरा स्टेशनला आपण पोहोचणार आहोत. मथुरा स्टेशन हे एक मेजर स्टेशन आहे. साधारणतः आपण आपला मुक्काम वृंदावनमध्येच ठेवणार आहोत. तर श्रीधाम मथुरेमध्ये साधारणतः आपण श्री द्वारकाधीश मंदिर, श्री जन्मभूमी मंदिर, त्यानंतर यमुना तटदर्शन, रमण रेती आणि गोकुळ इत्यादी ठिकाणांचा आपण समावेश केलेला आहे. द्वारकाधीश मंदिर हे भगवान श्रीकृष्णांचं अत्यंत पुरातन द्वापर युगापासून चालत आलेलं मंदिर आपण पाहणार आहोत. जन्मभूमी मंदिराबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण यांचा कारागृहामध्ये ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला किंवा ते अवतीर्ण झाले असं जन्मभूमी मंदिर, त्या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत. सोबतच द्वारकाधीश मंदिरालगतच श्री यमुनाजी यांचा तट असल्याने आपण त्या ठिकाणी देखील दर्शन करणार आहोत. त्यानंतर रमण रेती, भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बाललीला ज्या ठिकाणी संपन्न केल्या, ज्या रेतीमध्ये ते भगवान श्रीकृष्ण रांगले खेळले ते रमण रेती. त्यानंतर गोकुळ हे भगवान श्रीकृष्णांचं गाव. या ठिकाणी नंदबाबांचा महल आहे, दाऊजी मंदिर आहे आणि बरेच ठिकाणं आपणास पाहण्यास त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर श्रीधाम वृंदावन. वृंदावनमध्ये आपण मुख्यतः सर्वच प्रमुख मंदिरे पाहणार आहोत. मुख्यतः यामध्ये श्री राधारमण मंदिर, श्री यमुना तटकिनारा, श्री अष्टसखी यांचे पुरातन मंदिर, सोबतच इस्कॉन मंदिर, बाके बिहारीजी मंदिर. या ठिकाणी खूप गर्दी भगवंतांच्या दर्शनाला आपणास पाहायला मिळते. सोबतच आपण वृंदावन धामाची पूर्ण परिक्रमा सर्वांना करण्यासाठी सांगणार आहोत. ज्यांना शक्य आहे ते पायी परिक्रमा करतील व ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आपण रिक्षा किंवा इतर कोणती सुविधा मिळते का ते पाहू. सोबतच पुरातन असं राधा दामोदर मंदिर, इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्री AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ज्या ठिकाणी वास्तव्य त्यांनी केलं ते पुरातन असं राधा दामोदर मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की जर तुम्ही या मंदिराच्या 3 परिक्रमा केल्या तर तुम्हाला 1 गोवर्धन परिक्रमा करण्याचं पुण्य मिळतं. सोबतच सर्वात पुरातन असं राधा मदन मोहनजी मंदिर व इत्यादी बरीच मंदिरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण श्रीधाम बरसानामध्ये प्रवेश करू. बरसाना हे श्रीमती राधाराणी यांचं अत्यंत प्रिय व रमणीय असं ठिकाण आहे. श्री राधा लाडलीलाल या ठिकाणी विराजमान आहेत. बरसाण्यामध्ये मुख्यतः आपण श्री लाडलीजी महाराज यांचा महल, मुख्य मंदिर या ठिकाणी महत्त्वाचं दर्शन करणार आहोत. राधाराणी यांचं जन्मठिकाण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोबतच प्राचीन असं अष्टसखी मंदिर या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत. राधाराणी यांचे दादीबाबा यांचं देखील मंदिर आपण वाटेमध्ये पाहणार आहोत. सोबतच श्रीमती राधाराणी यांच्या माता श्री कीर्ती मंदिर हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर परमपूज्य पद्मश्री श्री रमेश बाबा महाराज यांचं मान मंदिर, श्री राधा मान बिहारी लाल यांचं देखील आपण दर्शन करणार आहोत. श्री बरसाना धाम याचा आत्मा असलेलं गेहवर वन या ठिकाणी आपण बसून जप करणार आहोत व त्या ठिकाणी दर्शन करणार आहोत. सोबतच अनेक सरोवरे, कुंड याचं देखील आपण दर्शन करणार आहोत. मोरकुटी, बरसाना परिक्रमा याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेली आहे. आपण आपल्या यात्रेमध्ये वृंदावन धाम असो, गोवर्धन असो, बरसाना असो या प्रत्येक धामाची परिक्रमेचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर श्री नंदगाव या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण 4 ते 5 वर्षाचे झाले तोपर्यंत कंसाने गोकुळ या ठिकाणी बरेच असुर पाठवले आणि भगवंतांनी त्यांचा उद्धार केला, त्यांचा वध केला. परंतु नंदबाबांचे एक मोठे बंधू होते ज्यांचं नाव उपनंद यांनी आपण गोकुळ सोडून एका नवीन गावी स्थलांतर केलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, नंदबाबा, यशोदा माता व सबंध ब्रजवासी नंदगाव या ठिकाणी राहण्यासाठी आले. असंही नंदगाव ज्या ठिकाणी नंदबाबांचा महल आहे व इतरही महत्त्वाची मंदिरे आहेत त्या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत. आणि शेवट आपण गोवर्धन परिक्रमा करणार आहोत. 21 किलोमीटरची गोवर्धन परिक्रमा आहे. छोटी परिक्रमा आणि बडी परिक्रमा या दोन्ही परिक्रमा आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण एक स्पेशल डे यासाठी रिझर्व केलेला आहे. गोवर्धन परिक्रमेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवंत स्वतः गोवर्धन आहेत आणि गोवर्धनच भगवंत आहेत. गोवर्धन परिक्रमेमध्ये आपण दानघाटी मंदिर असेल व इतर सर्वच मंदिरे, परिक्रमा मार्गातील सर्व महत्त्वाची मंदिरे आपण या ठिकाणी करणार आहोत. पुछरी का लोठा असेल, त्यानंतर मुखारविंद जे असेल, श्यामकुंड, राधाकुंड या ठिकाणी देखील आपण दर्शन करणार आहोत. असं म्हटलं जातं श्री राधाकुंड हे या विश्वातीलच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे.
आपल्या यात्रेमध्ये आपण सर्वांकडून जप करून घेणार आहोत आणि आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या लीला आपण चर्चा करणार आहोत. तरी माझी सर्वांना विनंती आहे, कृपया आपल्याकडे लिमिटेड सीट्स उपलब्ध आहेत. साधारणतः 20 ते 25 लोक आपण या यात्रेला नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृपया आपलं रजिस्ट्रेशन नक्की करून घ्यावे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर येत असलेल्या नंबरवर संपर्क करावा. जय जय श्री राधे.